मित्रा, तू कोणत्या जातीचा धर्माचा आहेस याच्याशी माझं काहीच देणं घेणं नाही, पण तू ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी तू आज 14 तासांच्या ऐवजी जी 8 तासांची ड्युटी करतोयस ते 14चे 8 तास ज्यांनी केलं ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुझी बहीण बायको ज्या ठिकाणी काम करतीये ना त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या सोयी किंवा मुभा असतात, त्या गरोदर असताना मिळणाऱ्या सुट्ट्या देऊ करणारे कायदे ज्यांनी निर्माण केले ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना सर्वात जास्त सक्षम बनवण्यासाठी आरक्षणात महिलांना अधिक प्राधान्य दिलं गेलं. जे प्राधान्य त्यांना मिळालं, ज्यांच्यामुळे मिळालं ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांच्या आराखड्यातून मजबूत आणि ज्यांच्या कल्पनेतून द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आधारली आहे ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुला, मला आणि आपल्या प्रत्येकाला जो पीएफ मिळतो ना त्याचे मुख्य कर्ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझे माझे नंतर आहेत. ते सर्वात आधी या देशाचे आहेत. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे पहिले देशभक्त ते आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवण्याचा हक्क मतदान ज्यांनी तुला मिळवून दिला ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अजून एक सांगायचे, ज्या मनुवादी विचारांनी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांना अनायत यातना देऊन मारलं, त्या छत्रपती शंभूराजांच्या खुनाचा बदला म्हणून मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याला नेऊन ज्यांनी जाळली ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान आहेत. कित्येक गोष्टींचे ते निर्माते आहेत. बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण बहुजन वर्गाला समान हक्क मिळवून दिलेले आहेत. ज्या तुला माहीत असतील पण कोणामुळे आहेत ते तुला माहिती नसतील, त्या सगळ्या घटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण जातीयवाद्यांनी आणि बिकाऊ मीडियाने अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुरेपूर आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. साहेबांचे साहेब बाबासाहेब हा मेसेज, हे वाचन अशा लोकांसाठी जे सारखे विचारतात की काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जय भारत.